विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांचं ज्यांचं आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन झालंय त्या मुलांसाठी सेकंड इयरचा या सेमिस्टरचा कंप्लीट मी रोड मॅप देतोय. म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरचे मुलं पूर्ण ब्लँक आहेत की आपलं सेमिस्टर कसं आहे, कधी एक्झाम असते, कधी प्रॅक्टिकल असतं, कधी ओरल असतं, पीएल कधी लागते, सबमिशन काय, टर्म एंड कधी होतो, सगळ्या बारीक बारीक गोष्टी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी प्रोफेसर मंगेश खैरे तुम्हाला सांगणार आहे. सो आपल्या चॅनलवर नवीन असाल, इंजिनिअरिंग सोपी करायची तर पर्पल ॲट सोबत कनेक्टेड राहा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमची इंजिनिअरिंग सेकंड इयर डायरेक्ट सेकंड इयरची इंजिनिअरिंग सोपी करण्यासाठी मी कायमस्वरूपी तुम्हाला हेल्प करणार. तसंच तुम्हाला M3 जर आता आहे तर M3 ला घाबरू नका. M3 चे पूर्ण डिटेल व्हिडिओ लेक्चर आपल्या पर्पल ॲट युट्यूब चॅनलवर मराठीमध्ये मी M3 शिकवलाय. सो ते बघा आणि M3चं टेन्शन सोडा. आणि आता डायरेक्ट सेकंड इयर आपलं एक्झाम कशी असणार आहे, टोटल सेमिस्टर कसं आहे ते पण आपण जाणून घेऊया. मित्रांनो लक्षात ठेवा, हे टाइम टेबल मी टेंटेटिव्ह टाइम टेबल दिलं आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीचे आतापर्यंत कुठलंही टाइम टेबल आलं नाही, पण मला माहिती आहे आतापर्यंतच्या माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला ज्या डेट्स दिल्या आहेत त्या टेंटेटिव्ह जरी असल्या की 80-90% त्या ट्रू असतात, त्याच हिशोबाने थोडं 2-5 दिवस मागे पुढे तुमचं टाइम टेबल येणार आहे. ओके, सो याच डेट कन्सिडर करा, कामाला लागा. सेकंड इयरला इतकं जोरात काम करा की रेग्युलर पोरांच्याही पुढे निघून जा आणि वर्गात टॉप करा. मित्रांनो बघा, सुरुवात करूया. आपण उदाहरण धरूया की डायरेक्ट सेकंड इयरचं कॉलेज आता 20 ऑगस्ट पासून तुमचं सुरू होतं. नियर अबाउट सगळ्या कॉलेजमध्ये स्टार्ट होतच आहे. कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर कॉलेजमध्ये 30 मार्काची एक इंटरनल एक्झाम असते. ती कशी कंडक्ट करते कॉलेज, त्याच्यामध्ये कॉलेज तुमच्या इंटरनल टेस्ट घेते किंवा असाइनमेंट घेते, याच्यावरनं 30 मार्काची एक्झाम घेते. ती साधारणतः 10 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे आणि कॉलेज ती कंडक्ट करेल. या डेट्स चेंज होऊ शकतात थोडाफार. नंतर हे सेमिस्टर आपलं चालू आहे, सेमिस्टरचा टर्म एंड कधी होईल, 30 ऑक्टोबरला हे सेमिस्टर सेकंड इयरचं क्लोज होईल. आता सबमिशन कधी करायचंय तुम्हाला बघा. भरपूर सारे टीचर सेमिस्टर एंडिंगच्या आधीच सबमिशन घ्यायला लागतात, म्हणून मी डेट थोडी मागची घेतली की 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर याच्या दरम्यान तुम्हाला सबमिशन करायचं आहे. आता प्रिपरेशन लिव्ह पीएल मध्ये काहीच नसतं, कॉलेज वगैरे काहीच नाही, फक्त अभ्यास करायचा. ती प्रिपरेशन लिव्ह साधारणतः 20 दिवसांची असते. सो ती 5 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरच्या दरम्यान तुमची असणार. नेक्स्ट प्रॅक्टिकल आणि ओरल एक्झाम. मित्रांनो प्रॅक्टिकल ओरल एक्झाम या 25 ते 50 मार्काच्या असतात. सब्जेक्ट वाईज वेगवेगळे असतात. काही सब्जेक्ट 25 ला, काही सब्जेक्ट 50 मार्कला. आणि ही एक्झाम कधी असते, ह्या पीएलच्या मध्येच असते. म्हणजे 5 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असते. किती प्रॅक्टिकल असतं, किती ओरल असतं मी सांगतो पुढे. तसंच मी ऑलरेडी बाकी ब्रांच वाईज मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, IT सगळ्या ब्रांच वाईज, ओके, इलेक्ट्रिकल, ENTC सगळ्या ब्रांच वाईज सेकंड इयरचे रोड मॅप, सिलेबस सगळे एक्सप्लेन केलेले जुने व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे. जुने म्हणजे आता मी जुलैमध्ये एक्सप्लेन केलेले. सो या 24 पॅटर्नचे ते जुने व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. डायरेक्ट सेकंड इयरला आता आलेले, आता तुम्हाला आयडिया येऊन जाईल. इथे ओव्हरऑल स्ट्रक्चर करणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऍक्च्युअल तुमचा सिलेबस काय, कुठले विषय आहे, किती प्रॅक्टिकल, ओरल किती मार्कला आहे, किती आपल्याला क्रेडिट आहे, सगळ्या आयडिया क्लिअर होती. त्या व्हिडिओ नक्की बघा. ओके, आता पुढे येऊया. एंडसेम एक्झाम. एंडसेम एक्झाम ही 70 मार्काची असते. ती साधारणतः 25 नोव्हेंबर किंवा 30 नोव्हेंबरला चालू होऊ शकते किंवा 1 डिसेंबर ते 5 डिसेंबरच्या दरम्यान चालू होऊ शकते. म्हणजे याच्या दरम्यान कधी पण चालू होऊ शकते. साधारणतः 10 ते 12-13 दिवसांमध्ये पूर्ण तुमचे या सेमिस्टरचे एंड सेमचे थेरी पेपर क्लिअर होऊन जातात. 10-12 दिवसामध्येच पूर्ण पेपर घेतले जातात. आता पुढे येऊया. प्रॅक्टिकल आणि ओरल एक्झाम कशा होतात लक्षात ठेवा. या सेमला प्रॅक्टिकल मी सांगितलं, काही पेपर 25 मार्कला, काही 50 मार्कला. प्रॅक्टिकल साधारणतः 2 असतात, ओरल 2 असतात किंवा चेंज. कधी कधी 3 प्रॅक्टिकल 1 ओरल, कधी कधी 2 ओरल 1 प्रॅक्टिकल. डिपार्टमेंट वाईज वेगवेगळं असू शकतं. जसं मी म्हटलं की मी पूर्ण सिलेबस एक्सप्लेन केलाय प्रत्येक डिपार्टमेंटचा. त्या मागच्या व्हिडिओ तुम्ही बघून घ्या जुलै मधल्या. सो जेणेकरून तुम्हाला हे पूर्ण डिटेल अकॅडमिक स्ट्रक्चर क्लिअर होऊन जाईल. नेक्स्ट आलं, हे प्रॅक्टिकल कोण कंडक्ट करतं, एक्सटर्नल एक्झामिनर येतं, अदर कॉलेजची युनिव्हर्सिटी त्यांना पाठवते, तेच तुमची प्रॅक्टिकल ओरल घेतात. ओके, नंतर पासिंग असते. 25 मार्कला असेल तर 10 मार्कला, 50 पैकी 20 मार्कला. सिलेबस काय आहे तो ऑब्विसली प्रॅक्टिकलला जे प्रॅक्टिकल तुम्ही परफॉर्म करता तो सिलेबस असतो किंवा ओरलला जो विषय आहे तुमचा थेरीचा, त्याचा थेरीचा अभ्यास केला की ओरलचा अभ्यास आपोआप होऊन जातो. कंडक्ट कोण करतं, युनिव्हर्सिटी कंडक्ट करते. जर बॅकलॉग राहिला तर पुढच्या सेमिस्टरमध्ये एप्रिल किंवा मे 2026 ला तुम्हाला बॅकलॉगची त्याची एक्झाम देता येईल. क्लिअर. आता मेन एक्झाम येऊया एंड सेम, कारण इथेच आपला इयर ड्रॉप वगैरे सगळं ठरतं. तर एंड सेम एक्झाम आहे 70 मार्कची, तिला 28 मार्क कंपल्सरी पासिंग आहे. म्हणजे इथे जर तुम्हाला 28 पैकी 27 मार्क पडले तर तुम्ही फेल होता. इथे 28 मार्क कंपल्सरी पाहिजेच पासिंगला. लक्षात ठेवा. टाइम 2.5 तासाचा पेपर असतो, पूर्ण सिलेबस असतो तुमचा. 2024 पॅटर्न आहे तुम्हाला आता. 2024 पॅटर्न असणार आहे तुम्हाला सिलेबसला सेकंड इयरला. आणि 2024 पॅटर्न मध्ये प्रत्येक पुस्तकामध्ये 5 युनिट आहे. युनिट म्हणजे लेसन. 5 चॅप्टर आहे. सो ते 5 चॅप्टर पूर्ण तुम्हाला एंड सेम एक्झामला असेल. प्रत्येक
चॅप्टरला 14 मार्क, 14 पंचे 70 असे 70 मार्काची 2.5 तासात एक्झाम होते. ओके, कोण कंडक्ट करते तर ही एक्झाम युनिव्हर्सिटी कंडक्ट करते 70 मार्काची, आणि ही 30 मार्काची जी आहे ती कॉलेज कंडक्ट करते. सो इथे किती मार्क पडले तर काही एवढा अर्थ नाही, कारण इथे पास होऊनच जाणार आहे, कॉलेज कंडक्ट करतं. इथे 28 कंपल्सरी, 28 नसेल तर मग गरजा. मग कधी जायचं पुन्हा बघा. बॅकलॉग राहिला तर पुढच्या वर्षी 2026 मध्ये मे जून मध्ये तुम्हाला बॅकलॉगचा पेपर द्यावा लागेल. पेपर चेकिंग कशी होते, युनिव्हर्सिटी लेवलला होते. पेपर हा टीचर चेक करतात, म्हणजे जे पेपर चेकर टीचर असतात ते, आणि मॉडरेटर असतात, मॉडरेटर पण डबल चेक करतात. या पद्धतीने तुमचं सगळं हे सेमिस्टर आणि अकॅडमिक कॅलेंडर आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ, आपल्या सगळ्या डीएससीच्या मुलांना शेअर करा, कारण प्रत्येकाला हे कळालं तरच तो अभ्यासाला लागू शकतो. आता बस टेन्शन सोडून द्या. आणि पुन्हा एकदा सांगेल, ते जुलै मधले माझे मागच्या महिन्यातले व्हिडिओ बघून घ्या. तुमचं अकॅडमिक कॅलेंडर तर मी इथे दिलंय, पण तिथे मी तुमचा प्रत्येक सिलेबस एक्सप्लेन केलाय, कम्प्लीट रोड मॅप, तो बघा. यस, आणि सेकंड इयरला आले आहात, अभ्यास करायचा तर टेन्शन घेऊ नका. कॉलेजमध्ये समजत नाहीये किंवा एक्सटर्नल तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय किंवा तुम्हाला टॉप करायचंय, सगळं समजतं पण टॉप करायचं, द बेस्ट ऑप्शन आहे पर्पल ॲट ऍप्लिकेशन. काय आहे पर्पल ॲट ऍप्लिकेशन बघा, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली, ते डाउनलोड करा. ऍप्लिकेशन वरती आपण पूर्ण इंजिनिअरिंगचे स्टडी मटेरियल अवेलेबल करून दिलेलं आहे. स्टडी मटेरियल इन द सेन्स रेकॉर्डेड लेक्चर कोर्सेस आहे, एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये आहेत. जो विषय अवघड जातो ना, पुस्तक वगैरे घेण्यापेक्षा डायरेक्ट पर्पल ॲट ऍप डाउनलोड करा. त्यावरती तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मराठीत लेक्चर आहेत, हिंदीत लेक्चर आहे. आपल्या भाषेत समजलं का इंजिनिअरिंग सोपी जाते. लेक्चर कळाले, कॉलेजमध्ये नाही समजलं, आमचे लेक्चर बघून घ्या, 2-3 वेळा बघा, अनलिमिटेड बघा, समजणारच. पुस्तक घेण्यापेक्षा डायरेक्ट त्या नोट्स रेफर करा, एकदम शॉर्ट नोट, टॉपिक वाईज नोट, तेवढंच करायचं. थर्ड, सॉल्व पेपर पाहिजे. 24 पॅटर्नला सॉल्व पेपर आता कमी अवेलेबल आहे, पण आम्ही 19 पॅटर्नचे सगळे अवेलेबल करून दिले, कारण 24 पॅटर्नची पहिलीच एक्झाम असल्यामुळे ऑलरेडी सॉल्व पेपर नाही आहेत, पण 19 पॅटर्नचे रेफर केले तरी चालेल, कारण सिलेबस सेम आम्ही अवेलेबल करून दिले आहे. पेपर पॅटर्न कसा असणार आहे आम्ही दिले, अभ्यासाच्या स्ट्रॅटेजी दिल्या आहे, IMP क्वेश्चन दिले, सगळं काही पर्पल ॲट ऍप्लिकेशन मध्ये आहे. सो पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि इंजिनिअरिंगचं टेन्शन सोडा. एकदा फ्री लेक्चर आहे ते बघा, आवडले तर सबस्क्राईब करा. गॅरंटेड, जेवढा कॉन्फिडेंटली तुम्हाला मी कॉन्फिडन्सली सांगतो इंजिनिअरिंग विषय, तेवढ्या कॉन्फिडेंटली तुम्हाला इंजिनिअरिंग भारी जाईल, भारी करण्यासाठी आपलं ऍप्लिकेशन मदत करेल. सो व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या मित्रांनाही शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून काही डाऊट असतील पर्पल ॲट आहे. ओके, थँक्यू.